लीलाबाई सीताराम खोपडे या खोपडेचा सावरकरनगर वागेस्टेट ठाणे येथील चाळीच्या मालकीन मीरा रामचंद्र झुरुंके ह्या महिलेशी त्यांचं रक्ताचं नातं नसलं तरी माणुसकीचं नातं होतं व ह्याच माणुसकीच्या नात्याने मीरा झुरुंके यांनी लीलाबाई सीताराम खोपडे यांना आर्थिक सहकार्य केलं होतं। वेळप्रसंगी आपले दागिने सुद्धा गहाण ठेवले होते। याची जाण लीलाबाई खोपडे यांना असल्यामुळे त्यांनी 2011 साली खोपडे चाळीतील स्वतःचं राहतं घर मीरा झुरुंके यांच्या नावावर करून दिले। तशी कायदेशीर कागदपत्रे सुद्धा बनवली। परंतु लीलाबाई खोपडे यांच्या मृत्यूनंतर ज्या मीरा झुरुंके यांनी माणुसकीच्या नात्याने त्यांना आर्थिक सहकार्य केलं होतं त्याच मीरा झुरुंके यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे स्वतःच्या हक्काच्या घरासाठी। लीलाबाई खोपडे यांचे नातेवाईक असणारे पूजा कुमार यादव ज्या पेशाने वकील आहेत तसेच संग्राम आणि वसंतराव यादव राहणारे सातारा यांनी मीरा झुरुंके यांना वारंवार लीलाबाई खोपडे यांना तुम्ही जे आर्थिक सहकार्य केलं आहे तुम्हाला तुमचे पैसे परत करण्यात येईल अशी थातुरमातुर आश्वासने दिली। परंतु कालांतराने यांनी मीरा यांचे फोन उचलण्यास बंद केले। खोपडे चाळीतील लीलाबाई यांनी मीरा झुरुंके यांना जी खोली नावावर करून दिली होती त्या खोलीचे ज्यावेळी बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली त्यावेळी मीरा यांना पुन्हा एकदा मनस्ताप सहन करावा लागला। तो मनस्ताप होता शेजारी भाडेकरू असणाऱ्या संजय पवार आणि लता पवार यांचा। संजय पवार आणि लता पवार यांनी मीरा यांना फक्त मानसिक त्रास दिला नाही तर 20 ते 25 लोक घेऊन मीरा यांना त्यांनी मारहाण सुद्धा केली। एवढ्यावरच संजय पवार हे थांबले नाहीत तर त्यांनी बेकायदेशीरित्या स्वतःचं सामान मीरा यांच्या घरात ठेवले व त्यांना घर बांधायला विरोध केला। तसेच दोन्ही घराच्या मधोमध असलेली भिंत पाडून बेकायदेशीरित्या घराचा कब्जा करण्याचा प्रयत्न संजय पवार हे करत आहे। यामुळे आपल्या हक्काचे घर असूनही आपल्याला बेघर करण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच मानसिक त्रास दिला जात आहे। ह्या कल्पनेने मीरा झुरुंके या अस्वस्थ झाल्या आहेत। मला आता न्याय हवा आहे, या म्हातारपणात मी कुठे जाणार असा सवाल मीरा यांनी केला आहे। तसेच माझ्या हक्काच्या घरासाठी कायदेशीर लढाई लढावी लागली तरी मी ती लढणार, परंतु मी माझ्या घराचा ताबा बेकायदेशीरित्या कोणालाही घेऊन देणार नाही अशी प्रतिक्रिया मीरा झुरुंके यांनी महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलला दिली आहे। लीलाबाई सीताराम खोपडे यांचे आमचे पैशाचे सोन्याचे घाण ठेवलेल्या वस्तूंचे संबंध असताना त्यांनी लीलाबाई सीताराम खोपडे यांनी मला 2011 मध्ये मला खोली नावावर खरेदी खतासहित करून दिलेली आहे। तरी मला संजय पवार लता पवार आणि अजून लोक गोळा करून मला दमदाटी करण्याचे प्रयत्न करतात। तुम्ही बांधकाम करू शकत नाही, तुम्ही काही इथं करू शकत नाही आणि मधला दरवाजा तोडून संजय पवारने वॉशिंग मशीन वगैरे सामान ह्या रूम मध्ये टाकलेलं आहे। आणि जी पूजा कुमार यादव ती त्याला सपोर्ट करते, तिचा काही संबंध नाही। तिला मी वारंवार माझ्या पैशाची मागणी केली, आज देतो उद्या देतो येऊन असं मला सांगण्यात आलं आणि माझ्याशी दमदाटी करते। जेव्हा जेव्हा गावाला तिला मी फोन करते तेव्हा ती एक पण फोन आमचा उचलून मला प्रत्युत्तर देत नाही। आणि संग्राम यादव वसंतराव यादव याने पण मला देतो करून पैसा एक पण दिला नाही माझ्या सोन्याचा। आज 14,60,000 रुपये त्यांच्या अंगावर आहेत, तर त्यांनी कधी देणार मला ते असा प्रश्न आहे। म्हणून मी खरेदी खतावरनं खोलीचा ताबा घेण्यास गेले सावरकर नगर मध्ये खोपडे चाळीत। त्यामुळे ती लोक सगळे माझ्याकडे 100-1 लोक धावून आले। संजय पवार पहिला आला, मला पोलीस स्टेशनला नेलं त्याने। मग पोलिसांनी तुम्हाला काय मला सांगितलं दिवाणी दावा करा, हे तुमचं खरं आहे म्हणून सांगितलं। हा एग्रीमेंट अजूनही त्याचं भाड्याचं एग्रीमेंट आहे, पोलिसांना दाखवलं त्यांनी। तुम्हाला इथे कोणी शिवीगाळ केली किंवा मानसिक अरे रावीवर आले ते सगळे मला, तुम्ही कसं घर बांधता म्हणून। आता तुमची मागणी काय? मला माझा रूमचा ताबा मिळावा आणि माझं घर बांधून व्हावं एवढीच अपेक्षा।